अभिषेक करताना 5 अक्षरी नमो शिवाय, ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. त्यांना फूल, दुर्वा, बेल अर्पण करा, त्यांची आरती करा, धूप दाखवा आणि आपले कुलस्वामींनी आपल्या ज्या पण देवी आहेत त्यांना हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. आज विशेष असं आहे, कार्तिकेचा सोमवार चालू आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत आपली दिवाळी सुरू होते. म्हणजे आज 8 दिवसांनी आपल्याकडे दिवाळी आहे. तर दिवाळीच्या ह्या सणामध्ये आपल्या घरामध्ये जे पण पहिलं तर प्लॅनिंग करा तुम्ही तुमच्या घराची स्वच्छतेची, नंतर तुमच्या खरेदीची, त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेल्या पूजा ज्या आहेत आणि प्रत्येक दिवस कसा साजरा करायचा त्याच्यासाठी. आपल्याला काही जास्त करायचं नाही कारण इतकं हे 2025 आपल्याला गेलेलं आहे की प्रत्येकाच्या काही ना काही अडचणीत झाले आहेत. आर्थिक आहे, शारीरिक आहे, काही अशा घटना घडलेल्या आहेत की ज्या घरामध्ये दुःखही आहे. तर अशा किंवा पूर आलेले आहेत, खूप काही झालेलं आहे आपल्याकडे. तर अशा वेळेला आपण एक प्लॅनिंग असं असलं पाहिजे, जे दानाचं प्लॅनिंग पाहिजे. पूजा, खरेदी हे तर आपण करणारच आहोत. आपल्याला प्रत्येक दिवशी पूजेला काय काय लागणार आहे ह्यावर नक्कीच आपली रोजची चर्चा असणारच आहे. प्रत्येक दिवशी आपण काय करायचं. परंतु आज तुम्ही एक छोटीशी अशी हे आहे की तुम्ही ज्या पण भागामध्ये राहतात त्या भागामध्ये काही पूर आला असेल, काही झालं असेल, त्या ॲक्सिडेंट झालेले असेल, अशा लोकांना तुम्ही मदतीचा हात पुढे करा. त्यांना वस्त्र किंवा फराळ, खायच्या वस्तू किंवा असं ज्यांना नित्याच्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही एक छोटे छोटे पॅकेट्स बनवून तुम्ही जाऊन तिथे दानामध्ये देऊन या. अशा हे केल्याने तुम्हाला मनाला समाधानही मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला तुमच्या कर्माला फळाची अपेक्षा ठेवली तर पुढे चांगलं तुम्हाला त्याचं फळही मिळेल. ह्याच आनंदाच्या वातावरणामध्ये असताना जर आपण असं काही आपण केलं आणि समजा तुम्हाला असं कुठेही जाणवलं नाही किंवा तुम्हाला द्यायला जमलं नाही, आजूबाजूचे अनाथ आश्रम आहेत, परत वृद्धाश्रम आहे, अपंगाश्रम आहे, अंधाश्रम आहे, अशा शाळांना जाऊन तुम्ही तिथे भेट द्या. तिथे त्यांना गरजेच्या असलेल्या काही वस्तू द्या. नाही झालं तर फराळाची पाकिटं द्या, काहीतरी त्यांना तुम्ही द्या. एक भेट देऊन या, ज्याच्याने तुमच्या मनालासुद्धा हलकं वाटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल. जर त्याच्यातूनही तुम्हाला जर अजून चांगलं काही करायचं झालं तर प्राण्यांचे जे हॉस्पिटल्स असतात तिथे जा. तिथे खूप प्राणी म्हणजे खूप आजारी असतात किंवा त्यांना काही आवश्यकता असते. अशा प्राण्यांना जाऊन तुम्ही मदत करा. रस्त्यावर एखादं प्राणी, कुत्रा, मांजर किंवा गाई वगैरे असं काही म्हणजे अपघात वगैरे झालेला असेल, ते खूप ओरडत असेल किंवा दुखत असेल, अशा वेळेला तुम्ही डॉक्टराचं सहाय्य त्यांना करू शकता. तिथे ॲनिमल व्हॅन बोलवून त्यांना औषध वगैरे देण्यास मदत करू शकता. अशा प्रकारे तुम्ही काहीतरी असं काम करा जे तुमच्या दिवाळीच्या आनंदामध्ये अजून काहीतरी आनंदाची झालर जोडेल आणि समाधानाची झालर जोडेल. तर तुम्ही नक्कीच असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.